उपस्थित सर्व सज्जनो, खरं तर भाषणाची ही वेळ नाही आहे. आदरणीय देविदास भाऊंनी आपल्या जीवनकाळामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाची पावती म्हणूनच आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आणि मी देवदास भाऊ राठोड यांना त्यांचं पुढील आयुष्य हे सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला कल्पना असेल की देवदास भाऊ सारखं व्यक्तिमत्व हे घराघरामधून उभं राहायला पाहिजे. देवदास भाऊ सारखं जीवन, ज्याचं चाल चलन चरित्र हे किती उत्तम असावं याचा एक उत्तम वस्तुपाठ म्हणूनच की काय आपण देवदास राठोड भाऊकडे आपण पाहत असतो. मला आठवतं राजाराम जाधव साहेबची आज या ठिकाणी मला कमतरता भासते की ज्यावेळेस देवदास भाऊ MPSCची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मार्गदर्शन घेण्यासाठी प्रामुख्यानं त्यांनी ती जी धडपड त्या वयामध्ये केलेली होती त्याचीच परिणिती म्हणून ते वर्ग 1 अधिकारी पदापर्यंत जाऊन आरूढ झाले. म्हणून देवदास भाऊ राठोडांचं जे जीवनचरित्र आहे ते जीवनचरित्र आमचे दादराव चव्हाण सरांनी तर या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला सादर केलेलंच आहे. परंतु डॉक्टर सुनीता राठोड पवार आणि आम्ही दोघांनीही मिळून अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी असा प्राचार्य नव्हे तर आचार्य नावाचा देखील हिंदी आणि इंग्रजी ग्रंथ अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण दादाराव चव्हाण सरांनी सांगितलं की सर माझं मराठीचं अगोदर होऊ द्या, आणि खरंच ते मराठी अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी ते ग्रंथ साकारलेला आहे. ज्यावेळेस त्यांची परवानगी मिळेल त्यावेळेस तो ग्रंथ या ठिकाणी साकारला जाईल. मी जाता जाता एवढंच या ठिकाणी म्हणेल की देवदास भाऊ तुमच्यासारखी माणसं घराघरामध्ये उभी राहो, ती आदर्श आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही समाजापुढे आणि समाजांतर माणसापुढे देखील आहात, त्याचीच पावती म्हणून या ठिकाणी सगळी गर्दी जमलेली आहे. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.